चला सुप्रभात सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 6वा दिवस. हे महाराज आजचा दिवस कोणता 6वा का? हो 6वाच का? 6वा दिवस. 6व्या दिवसाला आपण आहोत जेजुरी गडाच्या पायथ्याला. हे आपलं जेजुरी गड धन्य खंडेराय आणि हे आपली धर्मशाला बरं का. आदरणीय मंदाताई रमाकांत म्हात्रे गोठोलीगाव यांच्या धर्मशाळेत आपल्याला राहायला जागा होती. आणि आपला ट्रक अजून काही निघालेला नाही. ट्रक भरपूर. थांब बाबांदो, आमच्या आईचा पहिले फोटो काढून दे. काय वेळेस ही बघ, ही आमची आई. ही निश्चित सांगते फोटो पार. बाबा तुझा फोटो पाडला बस. बायकोला पाठवू नको. चला मंडळी जाऊया. आपली सगळी दिंडीतली मंडळी गेलेली आहेत. पुढं नंबरला लागायला तर जाऊन मस्त सोहळा बघतील. आणि आपण आता निघालेलो आहोत. आपला नाश्ता पाणी आज आपल्याला सकाळीच नाश्ता होता. मस्त भाकरी चटणी आणि आपल्याला बटाट्याची उसळ. मस्त सगळ्यांना नाश्ता झालेला आहे. जाऊया दिंडी पकडूया. आज काय आपल्याला जास्त चालायचं नसतं. आजची फक्त आपल्याला जेजुरी ते वाल्ले टोटल किलोमीटर किती महाराज? 8च ना? 8 ते 12 किलोमीटर म्हणजे खास 8. तिथून त्या वस्त्या चालत राहतात. तर अशी आपली आजची चाल आपली छोटी दिसत असते. मग उद्यापासून परत चाल चालू होईल. तर चला जाऊया, पुन्हा तो आनंद पाहूया. महादेव. तिकडे जे वारकरी दिसतात ते सगळे चाललेत कडे पठाड. तर चला मंडळी, आपण पालख्यांजवळ आलेलो आहोत. आणि वारकरी आपल्या डोळ्यांना बघायला भेटतात. याच्यापेक्षा आणखीन बाकी काही नसतं. त्याच्यामुळे सर्व दिंडे आणि सर्व पालख्या आपल्याला बघायला भेटतात. आत्ताच एक नंबर आले 26. म्हणजे आपला नंबर यायला अजून किती टाईम आहे महाराज? अजून कमीत कमी पाऊण तास किंवा 1 तास. पाऊण तास किंवा 1 तास आपला नंबर यायला. आपला नंबर असतो 188. आता नंबर गेला आहे 26. आता येईलच आपला नंबर 1 तासात. तोपर्यंत आता बसूया साईडला जाऊन. चला मस्तपैकी. सुप्रभात श्री विठ्ठल. या यांची कंप्लेंट आहे का? या व्हिडिओमध्ये दिसत नाही आपल्या. कंप्लेंट आहे ना? मग आता दिसता हिंदूबाई दिसतच ना? रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. चला थोडा वेळ आपण बसूया आणि मग नंतर पुढे जाऊया मस्तपैकी. दिंड्या तोपर्यंत नंबरला लागतील. आता किती नंबर चालले आता? बरं 35. आता अजून आपला नंबर यायला बराच वेळ आहे. तोपर्यंत थोडासा आपण नाश्ता करूया. नाश्ता करून जरा आम्ही एकदम मस्त करूया. नंतर पुढे जाऊया ना. माऊली हिरो. मंडळी श्री विठ्ठल आपली दिंडी नंबरला लागलेली आहे. चला नंबरला जाऊ, भजन करू. सफेद सफेद
लागले पहिला धावले. रावणिया कैसा उभा रावणी हालवे तो भाऊ उभा रावणिया कैसा उभा रावणिया कैसा उभा रावणिया कैसा हालवे तो भाऊ परकुमा देवी वरू विठ्ठलू नाव परकुमा देवी वरू विठ्ठलू नाव हा हालकारे कृष्ण हालकारे कृष्ण हालकारे हालकारे कृष्ण विठ्ठल 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 अजून वर हे वाका वाका विठ्ठल 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 वाका वाका हा विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 वाका 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 ए वाका 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 वाक वाका श्री विठ्ठल मंडळी आज जेजुरीवरून निघालो आणि पहिलाच विसावा या डोंगराच्या या पहाडाच्या पोटात असतो आपला है की नाही. या संपूर्ण पठार जो दिसतोय या पठाराच्या पोटात आपली ही विसाव्याची ठिकाण असते माऊलींचा. सर्व दिंड्या विसाव्याला बसलेल्या आहेत. रामकृष्ण अरे हे आमचे कांदिवलीवरून आलेत पण कांदे घेऊन नाही आले. कांदिवलीवरून आले आमचे पाहुणे तुमचं नाव काय? राम महाराज तुमचा? कपिल महाराज पवार दासोबंत वा क्या बात आहे. मग काय आणि हे कोणाचे शिष्य आहे? माऊली महाराज कदम. वा तुमचं भाग्य आहे महाराज. अजून लबडे महाराजांचे लबडे महाराजांचे काय बोलतात त्याला घनिष्ठ मित्र म्हणजे जवळचे नाही का आपले? काय उजवात आणि आमचे सर्वात महत्वाचे म्हणजे नर्मदा परिक्रमा वासी द्या. चला मग नाश्ता करायचा का भजी? चला बघा 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 कसे मारकरी बसलेले आहेत आपल्या नंबरची वाट बघत हे काय लागलेत नंबर आता. हा पण हा श्री विठ्ठल नर्मदा मंडळी जर आपल्या आपत्कालीन कधी काय आलं आपल्या दिंडीत जर कोणी भांडणं केली तर आपल्याकडे काय आहे हो? शक्तिबळ काय आपल्याकडं सांगा ना. मी दाखवतो नाद करायचा पण यांचं कुठं. अरे असा घेतला का तसा ते ढगान उचलताल तुम्ही सगळ्यांना समजलं ना. हे कोण आहेत? हे बिग शो
कट अँगल. अरे तो दुसरा आहे ना तो हा रिक्कीशी वारकरी मंडळ आपल्याला सत्कार वगैरे काही नाही बरं का. माऊलीचा प्रसाद म्हणून आहे, थोडक्यात सन्मान आम्ही करतो आपला, तो आपण पुढं बघा का. जरूर स्वीकारावा. कुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीला आपल्या दिंडीतील शोभाताई बरं का, यांची ही पंगत आहे, त्यांच्या आत्या त्यांच्याकडून ही पंगत आहे. वास्तविक त्यांना नावाचा उल्लेख नको आहे बरं का, पण तरी सुद्धा आपला कर्तव्य आहे म्हणून त्यांच्याकडून ही पंगत आहे. त्यांचाही मी शब्द सुमनाने सत्कार करत आहे, सन्मान करत आहे, तो त्यांनी स्वीकारावा. कोण निघाली? चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आज आपण वाल्हे या गावामध्ये आलेलो आहोत आणि वाल्ह्याला आपला संध्याकाळचा मुक्काम आहे. आपण दुपारपासूनच इथे थांबलेलो आहोत आणि आज दुपारी संध्याकाळचं जेवण बनवण्यासाठी आज आपल्या इथं पाहुणे आलेले आहेत, बरेच मंडळी आलेली आहेत. त्याच्यातून ही मंडळी आपल्या इथं सेवा करण्यासाठी ही आलेली आहे. यांचं नाव काय भाई, कुठून आलेत मंडळी ही सगळी? जो गावातून ना. चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आज आपण जेथून ते वाल्हे असा प्रवास केलेला आहे आणि वाल्ह्याच्या प्रवासामध्ये वाल्ह्याला येऊन आज आपली दिल्ली थांबलेली आहे. आज इथंच आपला मुक्काम आहे. तर आज आपल्या नवी मुंबईतून अनेक पाहुणे इथे येऊन गेले आणि अनेक आहेतच आणि ते पाहुणे आज अक्षरशः इथं वारकऱ्यांची सेवा करावी म्हणून स्वतः इथं आपल्या अंगाने थांबून इथं वारकऱ्यांची सेवा म्हणून काय करावं तर काय नाही, जेवणाची तयारी करण्यासाठी सगळी मंडळी इथं काम करत आहेत. ताई, आपण कुठून आल्या? मी वाशी जुगावातून आलेली आहे. माझं नाव आरती विचार. अच्छा, वारकऱ्यांची सेवा करावं मनात आलं तुमच्या, बरोबर ना? का? गेली 2 वर्षापासून मी इथे. हां यावर्षी पहिल्यांदा 188 दिंडीमध्ये माझं पहिल्यांदा येणं आहे. हां. आणि मला इकडे येऊन खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की पुढे भविष्यात पण मी जेव्हा पण कधी वारीला येईल तर इथे येऊन मला सेवा करायचा योग येऊ दे. तुम्ही 18 दिवस आले त्यांनी आम्ही नाही म्हणणार. तसं आज माहिती जाणून घेतली. हां हां आज मी ऋषीकडनं आणि राजीवकडनं सगळी माहिती जाणून घेतली की कशी पद्धत असते, म्हणजे सुरुवात बरोबर. कशी करायची. तर त्याप्रमाणे पुढच्या वेळेस अजून चांगलं नक्की, नक्की. मी प्रयत्न करेल. फार फार धन्यवाद, आनंद आला. ताई, तुमचं नाव काय हो? थांबा, आलो जवळ तुमच्या. थांबा, तुमचं नाव? नमस्कार, मी स्नेहा देशपांडे, मी वाशिंदा राहते. उपजिल्हा प्रमुख आणि समाजसेविका पण आहे आणि मी वयाच्या 12 वर्षापासून 22 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या. 22 वाऱ्या? 22 वाऱ्या आणि पायी यात्राही एक केलेली आहे, कारण माझे वडील स्वतः वारकरी संप्रदायांमध्ये होते. अरे वा, खूप छान. 40 वर्ष कधी दर एक वारी चुकवली नाही कधी. त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून आज आम्हाला सेवेचा योग आलेला आहे. फक्त यंदा तुमचा आणि आमचा योग जुळला, होय, बरोबर. बरोबर का नाही? आम्ही गेल्या वर्षी पण मी आले होते, अशीच आम्हाला सेवा छान मिळाली होती आणि आम्ही विठ्ठलाकडे हीच प्रार्थना करतो की दरवर्षी आम्हाला असं सेवा मिळवून दे तुझ्या दारी. का नाही, का नाही. सर्वांचं जेवणाचे जेवढं आम्हाला मदत करता येईल, हेल्प करता येईल, तेवढं आम्हाला पुण्य मिळावं. नक्की नक्की, दरवर्षी या, तुमच्या हातचा आस्वाद आम्ही घेऊ. ताई, तुमचं नाव? निकिता राऊत. राऊत फॅमिली माझी सासूरवाडी आहे, चिरनेर, बरं का? तुम्ही 10 गाव का? अरे वा. तर कसं वाटलं आपल्याला वारीला येऊन? आणि आता अशीच मदत करायला दरवर्षी येत जा, नक्की ना? शब्द घेतला तुमच्याकडून. चला श्री विठ्ठल म्हणा एकदा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. चला तर चला मंडळी, अशी नवीन नवीन मंडळी आपल्या इथे येतच असतात सेवा करण्यासाठी. त्यानंतर आणखीन एक काम ते दाखवतो, आता ते करताना दिसतेत म्हणून दाखवतो. मामा, हे लाईव्ह काम असतं. हे मामा आमचे लाईट आणण्याचं काम यांचं असतं का? कुठेही गेल्यानंतर दिंडीला लाईट आणण्याची कामं आमचे मामा करतात. हे बघा, आली लाईट मामा, आली. आणि तुम्ही हे लाईव्ह काम करता, तुम्हाला याचा एक्सपिरियन्स काय आहे? एक्सपिरियन्स माझा आज 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कंपनीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनियर आहे मी. कुठल्या कंपनीमध्ये?
पॉलीरब अच्छा, पाहुण्याला आपली ती कंपनी आहे पॉलीरॅप. अरे वा, मग आमच्या घरी 2-3 वायरी पाठवा की चांगल्या चांगल्या. वायरी नाही, मशीन रिपेअरिंग करतो. मशीन रिपेअरिंग करता का? मशीन रिपेअरिंग करता तुम्ही? मशीन हा, बघितलं आम्ही. देहूला जर कोणाला आठवण नसेल तर देहूला आपण बघितलं का, आपण तिथं वस्तीला थांबलेलो त्या गाड्यामध्ये बुलेट गाडीचे काहीतरी पार्ट बनवत होते. हा, रबर, पेट्रोलचे काय ते काय. तर ते म्हणाले का नामदेव मामा ह्या मशिनी जर खराब झाल्या तर रिपेअरिंग करायला तिकडे जाता कधीतरी तुम्ही? ते बरोबर. हा, चाकण प्लॅनला त्या मशिनरी रिपेअरिंग करते ते बोलवते, आम्हाला सांगितलं त्यांनी. तर असं तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स हा वारीसाठी तुम्ही हमेशा लावत असता. खरंच फार फार धन्यवाद. माऊलीची प्रार्थना करेन का तुमचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि अशीच लाईटीची कामं तुम्ही करा आणि आम्हाला तुम्ही ऊर्जा देत राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पण माझे असे आहे की वारीला मी 15 दिवस वारीला हात लावणार नव्हतो, पकडला. आज इमर्जन्सी मला लावायला लागतो. असं आहे का? ठीक आहे असू द्या, लावत जावं. ही पोरं नवीन नवीन असतात, मग त्यांना पाहिजे का नाही सपोर्ट काहीतरी मोठ्यांचा. चालेल, धन्यवाद. चला धन्यवाद. रामकृष्ण हरी. नक्की सांगा सारेगम पदनीचं कसे बोलता? असे बोलता का? देख तू येशील.
जरा मला काय ना हा टाक घ्यायची जरा टाक चालतं. बाबा काय बनवतोय? बटाटा भजी. हा बटाटा भजी. हे काय टाकू? मीठ टाकू? टाक जरा किती टाकू मीठ? टाक. हा. बस? हा, बस 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 बस. जेवण नको टाकू. कुठली कुठली भाजी आहे? आज मुगाची भाजी बनवलेली आहे. मूग. मूग. हा मूग, शिराळा, दुधी, बटाटा मिक्स भाजी आणि गोल भाजी, फ्राय राईस. हो. सुखदा